नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी म्हणत असत, अहम ब्रह्मास्मी. त्याविषयीची स्वामींची एक लीला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. स्वामींनी एकाच वेळी 5 रूपे धारण केलीत. अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो, पण चोळाप्पा महाराजांची इच्छा होती की स्वामींनी दरवेळेप्रमाणे त्यांच्या घरी यावे. त्यांचीच नाही तर इतर 3 भक्तांची पण अशीच इच्छा होती. बाळप्पा महाराजांची इच्छा होती की स्वामींनी अक्कलकोट गावच्या उत्सवाला हजर राहावे. या प्रकरणामुळे त्या सर्वांमध्ये थोडासा वाद होतो. स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल. जो उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पणती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे. जो पहिल्या येईल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील. पण तेलाचा एक थेंब पण सांडायला नको. चोळाप्पा महाराज सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोहोचतात. पण स्वामी म्हणतात, अरे पहिले तो आए, पर मन में हमारा नाम कहाँ था. मग काय, सर्वच अनुत्तीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावच्या उत्सवालाच हजर राहणार होते. सर्वांना खंत होते. आणि का होणार नाही, कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्याने स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते. सर्व निराश होऊन परततात. पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्याकडे येणार, पण मात्र तू कुणालाही सांगू नकोस. आषाढ एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वांमध्ये वाद होतो. चोळाप्पा महाराज म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते. इतर 3 भक्त पण असेच म्हणतात. बाळप्पा म्हणतात की उगाच थापा नका मारू. स्वामी गावच्या उत्सवामधून कुठेही गेलेले नव्हते. त्यांचा वाद सुरू असतानाच स्वामी म्हणतात, अरे तुम्ही लोक का विसरता की आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणाकणात वावरतो. 5 जागी एकाबरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहे. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःमधून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. अरे अहम ब्रह्मास्मी उगीच थोडे म्हटले आहे. तुमच्यातच नाही, आम्ही सर्व जीवांमध्ये वास करतो. म्हणून उगाचच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नका. सर्व लोक स्वामींची क्षमा मागतात. स्वामींच्या या लीलेमधून असा बोध घ्यावा की स्वामी हे चराचरामध्ये व्यापून आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा स्वामीच आहेत. कोणत्याही प्राणीमात्रांमध्ये या निसर्गामध्ये सर्वत्र स्वामींचा संचार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच माणसाने आपले व्यवहार, आपले आचरण हे चांगलेच ठेवावे. तर कशी वाटली ही स्वामींची लीला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.